हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? 8व्या पाठापर्यंत आपण आलो आहोत. आता एकनाथांचं भारूड राहिलं आहे. अर्थातच ते पुढच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. पण आता एक छानसा एकदम असा हळूवार एक गद्य आहे ज्याचं नाव आहे रेशीमबंध. डॉक्टर यू म पठाण यांनी लिहिलेलं आहे. यू म पठाण हे महाराष्ट्रातले खूप मोठे साहित्यिक आहेत बेटा. आणि सगळ्यात पहिले शीर्षकाचा अर्थ लक्षात घ्या, काय आहे तो? रेशीमबंध. रेशीम हा धागा असतो आणि त्याचं जी आपण गाठ बांधतो ना, ती गाठ सुटत नाही, सुटत नाही. म्हणून बऱ्याचदा लग्न जे असतं त्याला रेशीमबंध असं म्हणतात बघा. म्हणजे कारण की रेशीमबंध लग्नाला का म्हणतात, तर त्याचं कारण असं आहे की ती गाठ कधीही न सुटणारी असते, म्हणून त्याला रेशीमबंध असं म्हटलं जातं. आता या पाठामध्ये नेमकं काय दिलं आहे याची उत्सुकता तुम्हालाही आहे, हे मला माहिती आहे. आणि आता तुम्हाला शीर्षकाचा अर्थ जो आहे तो कळलेला आहे. तर आपण मग आता शिकूयात रेशीमबंध हा पाठ. आणि जे समजलं नाही ते विचारायचं आहे तुम्हाला नंतर. या ललित गद्य पाठामधील उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ या प्रहारांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिसस्पर्श घडवते. बघा, उत्तर रात्र म्हणजे हां बरोबर, रात्री साधारण 12-1 नंतरची वेळ. मग पहाट 4 ते 5 आणि मग सूर्य उगवल्यानंतर सकाळ. या प्रहरांचे ललितरम्य, प्रहर म्हणजे वेळ, ललितरम्य सुंदर शैली, लिहिण्याची पद्धती हे वर्णन वाचकाला चैतन्याचा परिसस्पर्श घडवते. मुळात चैतन्य म्हणजे काय बघा, आपल्याच सगळ्यांमध्ये चैतन्य असायला हवं. चैतन्य आहेच नाही ना, आपण जिवंत आहोत, चैतन्य सुरू आहे आपल्यामध्ये. पण अजून जिवंतपणा आणतं आपल्यामध्ये एखाद्या वेळी जी मरगळ आलेली असते, ती मरगळ दूर होते आणि परिसस्पर्श घडवते. परिसस्पर्श काय करतो? लोखंडाला सोनं करतो. मग तसंच हे वाचकामध्ये अजून चैतन्य निर्माण करतं. आपल्यामध्ये जी मरगळ आलेली आहे, जो थोडासा मृतवत आपण झालेलो आहोत, तर आता या कोरोना काळात हे खूपच गरजेचं आहे चैतन्य असणं. उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता, साधारण 2 वाजल्यापासनं तर सकाळी 4:30-5 वाजेपर्यंतची वेळ, नीरव शांतता एकदम, ज्याला आपण काय म्हणतो की एखादी टाचणी जरी पडली तरी जर आपल्याला आवाज येत नसेल, पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला आपण म्हणतो, आणि निद्रिस्त भवताल आणि आजूबाजूचे सगळे लोक झोपलेले. पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरांना हलकेच येणारी जाग. आणि पहाटेनंतर सकाळपर्यंत हा जो वेळ असतो, म्हणजे साधारण सकाळी 4 ते 6 ही जी वेळ आहे, वृक्ष, वेली उठतात, पाखरं उठतात, त्यांना जाग येते. याची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करतात, आनंदित करतात. चला कामाला लागा, ही जी भावना आहे उल्हासित होण्याची, तर ती. आणि हे किती सुंदर शब्दरचना यू म पठाणांची. ऑब्झर्वेशन, निरीक्षण किती छान. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे, आत्मिक ओढ, प्रेम, आपुलकी, त्यांचे आणि आपले युगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत राहते. या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले. पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत, या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे. पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहराचा स्वागत सडा, सकाळी पाखरांचा होणारा आवाज, गुलमोहरांच्या अंगणात पडलेली फुलं ही स्वागत करतात जणू सकाळचं. निशिगंधाच्या सुगंधांची उधळण पहा, आवाज आहे, रंग आहे, सुगंध आहे, निशिगंधांच्या सगळीकडे पसरला आहे सुगंध. अशा पार्श्वभूमीवर हे सगळं बॅकग्राऊंड, होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केली आहे ते अभ्यासण्याजोगे आहे. चला बघूया. प्रस्तावनाच इतकी सुंदर होती, तर बाकी गोष्टी किती सुंदर असतील याच्यातल्या.
मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. बघा, सकाळची वेळ असते, सकाळनंतर आपण दुपारमध्ये प्रवेश करतो, ते आपल्याला कळतं. पण मध्यरात्र 12-1 वाजताची वेळ उलटून गेलेली, उत्तर रात्र सुरू झालेली आणि हलकंच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. आपल्याला कळतही नाही, इतकं हळूवार, इतकं अलगद, इतकं मुलायम. मुलायम म्हणजे मऊ. आता बघा, रात्रीला कधी काही स्पर्श आहे का? कुणी जर म्हटलं की रात्र जाड आहे की मऊ आहे, नाही सांगू शकणार ना. पण जो अनुभवतो त्याला ते कळतं. पण लेखक म्हणतो, मला मात्र ही चाहूल लागते. तिच्या पावलांची, कोणाच्या पावलांची? उत्तर रात्रीच्या. मंद मंद नाजूक स्पंदनं. स्पंदनं म्हणजे ठोके हृदयाचे. मग तिचे पावलं येतात, हळूहळू तिच्या हृदयांचे ठोके पडतात. माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही. पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. आपल्याला अभ्यासाला उठता येत नाही आणि लेखकाला उत्तर रात्रीचा आनंद घ्यायचा आहे म्हणून उठतात आहे. क्या बात है ना? की कोणाकोणाचं किती वेगळं वेगळं. आपल्याला आवश्यकता आहे तर आपल्याला उठवत नाही आणि लेखक मात्र लिहिण्यासाठी, ते अनुभवण्यासाठी उठतं आहे. मी हलकेच उठतो, चूळ भरतो. चूळ भरणे, तोंडात पाणी घेतो. डायनिंग टेबलजवळ येतो. त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्राभंग होऊ नये म्हणून होऊ नये म्हणून रात्रीची इतकी जी शांतता आहे, टाचणी पडली तरी आवाज येणार नाही अशी शांतता, ती भंगायला नको, ती इकडे तिकडे जायला नको. म्हणून काय करतो तर मी हळूच खिडकी उघडतो, बाहेर पाहतो. तो असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला. काळा कुळकुळीत अंधार कोण बघणार? पण लेखकाला किती आवडतोय तो. असं म्हणतं म्हणजे वातावरणात अगदी काळा कुळकुळीत अंधार आहे. तो बघण्यासाठी लेखक उठले. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो. कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. का कुणास ठाऊक, ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं. गोड झोप, साखर झोप म्हणजे सगळ्या काळजा, सगळी दुःख, सगळे त्रास विसरून बस शरीराला आणि मनाला आराम आणि आराम मिळावा. साऱ्या चिंता, काळजा मिटल्या विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं, समेवर, विश्रांतीवर. तबला वाजवतात ना, तबला वाजवताना एक मधात जो ठेका येतो त्याला सम असं म्हणतात. अगदी छान तो ठेक्याने कसं सुंदर वाटतं, एकदम गाणं कसं छान होतं, तसं मन समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरंखुरं मन हेच असतं, जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील. सायली काय आहे? वेलीचं नाव आहे. त्याला फुलं येतात, दुधाळ. दुधाळ म्हणजे पांढऱ्या. तांबडसर बोगनवेलीचं देखील बोगनवेल असते. बोगनवेलीला सुद्धा लालसर फुलं येतात. केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जॅकरँडचे देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवल्याल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील. हे सगळी फुलांची नावं आहेत बघा. सायली, बोगनवेली, गुलमोहर है ना, जॅकरँड, त्याच्यानंतर घाणेरी, पांढऱ्या शुभ्र आणि रक्तचंदनी चाफ्याचं देखील. आता कोणते कोणते चाफ्याचे फुलं आहे? पांढरे शुभ्र पण आहे आणि रक्तचंदन, दोन्ही पण आहेत, म्हणजे लाल आणि पांढरी. चाफेसुद्धा वेगवेगळे प्रत्येकाचे. या साऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे? कोणते रेशीमबंध आहेत? कोणती जवळीक आहे? केव्हा पहाट होते आणि मी केव्हा या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते? आशा. असोशीचा अर्थ आशा. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत ना. आदिमत्व, पहिलं तत्व जे असतं आदिमत्व, की हे कुठे आहे? प्रथमत्व कुठे आहे? हे रेशीमबंध कुठे मनाला ओढून नेत नाहीत ना. मानवाला निसर्गाची जी ओढ
युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. निसर्गामध्ये आणि आपल्यामध्ये आदिम पहिलं नातं आहे. द व्हेरी फर्स्ट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रुजू, प्रेमळ. रुजूचा अर्थ कसा होतो माहिती आहे का? पवित्र आहे ना, ज्याला सात्विक असं आपण म्हणू शकतो. स्नेहबंध आणि हे प्रेमळ बंध आहेत निसर्गाशी आपले. जरा विचार करून बघा आहे ना. म्हणजे अगदी सकाळची सूर्यकिरण किती गरजेची आहे आपल्यालासुद्धा, झाडांनासुद्धा, पक्षाप्राण्यांनासुद्धा. आणि आपण सगळे किती एकमेकांवर अवलंबून आहोत बरं. फळं, फुलं, मसाले, पाणी, सगळ्याच्या सगळा निसर्ग, सगळीच्या सगळी निसर्गाची देण. मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जॅकरँडाची निळाई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात ते सारेच विसावले होते, सुखावले होते. आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. एखादं छान कोणीतरी झोपलं आहे आणि ते कधी उठतं आणि माझ्याशी गप्पा करतं असं आपल्याला वाटतं. आणि ते बिचारे इतके छान झोपेत आहे की त्यांना माहीतच नाही की तुम्ही त्यांची वाट बघता आहात. असं काहीसं युमा पठाणांचं झालं आहे का? किती छान आहे, किती कल्पनाच किती सुंदर आहे बघा. की काय काय शोधतो आहे लेखक आणि आस लावून बसलेला आहे, अगदी वेडी आशा लावून बसलेला आहे. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही, तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव अल्विशा. माझ्या मुलीची, अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते. पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर, मला बिलगून बिलगून. ती रात्री आईजवळ गाढ झोपते. तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. शैशव म्हणजे बालपण. हिंदी में आप जिसे बचपन बोलते हो, अंग्रेजी में आप जिसे चाइल्डहुड बोलते हो. की तिचं ते बालपणातलं नितळता, नितळता म्हणजे पारदर्शकता किती मोहक असते. निरागस आहेत ते. त्यांचं आत वेगळं आणि बाहेर वेगळं असं काही नसतं. जे आत आहे तेच बाहेर असतं आणि ते जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल नि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. पण ही झाडं नि या वेली जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. बघा, लेखकाने किती छान उलगडून दाखवलं आहे बेटा तुम्हाला. म्हणजे एखादं छान लहान मूल झोपलं आहे, आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहे आणि आपल्याला असं वाटतं की मैं कब उससे खेलूंगा, कब उसके गाल ओढूंगा, केव्हा तिचे गाल ओढेल, गालगुच्चे घेईल. तसं लेखकाला निसर्गाच्या बाबतीत होतं. किती छान उलगडून दाखवलं. ही उत्तर रात्रीची निरवता, निरवता म्हणजे शांतता, नि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही? सिमिलॅरिटी आहे ना, सारखेपणा आहे. आणि तो लेखकाने सुंदररित्या उलगडून दाखवलं आहे. हे नातं देखील आदिम नातंच नाही का? निसर्गातलं आणि मानवातलं. शेवटी ते दोघे एकाच विश्वाचे दोन घटक आहे. आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत. जरा विचार करून बघा. हा झाल्यावर, हे आपलं शिकणं झाल्यावर हा विचार, हे नाजूक पातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. एखादं फूल जसं एक एक पाकळी त्याची फुलायला लागते, तसा हा विचार, ह्याचं एक नाजूक पातं एक एक घडी एक एक उलगडून बघा. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घोट घेत काय लिहावं याचा विचार करत करत काहीसा संभ्रमात असतो. गोंधळ. संभ्रम म्हणजे गोंधळ. इंग्लिशमध्ये ज्याला कन्फ्युजन म्हणतो की आता काय लिहावं. त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जॅकरँडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली काय असं विचारू लागतात.
खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं आणि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. दोघांचे किती परस्पर पूरक आहे. पहाट पाखरांची वाट बघते आणि पाखरं पहाटेची वाट बघतात. पहाट विचार करते की पाखरांनी एकदा पंख हलवले की मी येईन, आणि पाखरं पाहतात की पहाट एकदा आली की आम्ही उडू, आम्ही आपली किलबिल करू. दोघांनी एकमेकांशिवाय राहवत नाही. एकमेकांना विचारत असतात की आम्ही येऊ का. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. कोण? पहाट. आधी उत्तर रात्र, आता पहाट. इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. गंध, वास, सुवास, वार्ता, बातमी, तिच्या सुवासाची बातमी देखील येऊ नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला उठायला लागेल बरं का लवकर. लक्षात ठेवा, मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. लेखक म्हणतो इतका सुंदर अनुभव आहे, मी इतक्यांदा घेतो तरी तो प्रत्येक वेळी मला वेगळा. अनोखा म्हणजे वेगळा, लोभसवाणा, लाडिक, नाजूक, कोवळा, तरल, जिवंत असा अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल. आल्हाद, त्याच्यातलं सौंदर्य, जिवंत सौंदर्य जे आहे ते जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल, जिवंतपणा जाणवेल, सौंदर्य जाणवेल. त्यातली नजाकत, अतिशय बारीक सौंदर्य जे असतं ते. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅकरंडावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते तसतसा तो वाढत वाढत जातो. एखाद्या उत्सवासारखा. सुरुवातीला एक माणूस आला, मग खूप आले, तसे एक पाखरं आले, मग इतका चिवचिवाट वाढला, इतके गप्पा करायला लागले ते. जणू त्या आल्हादाला, हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते. इतकं उधाण, भरती येणे, उधाण येणे, अनावर, ज्याला आवरू शकत नाही. हर्ष असतो, उल्हास असतो, आनंद असतो. हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते. बोगनवेल सळसळू लागते. दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज म्हणजे हिताच्या गोष्टी. रंगीबेरंगी क्रोटन्सना फुलं कुठे येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात. नी ती हलू डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जॅकरंडाही पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. मग पुढे काय होतं बघा. पहाट झाल्याचा आनंद जणू त्या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडत असतो. पाखरं झाली, फुलं झाली, है ना, सगळे उठले आहेत आता. पहाट नंतर आता सकाळकडे चालले आहेत. दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हावून निघालेला असतो. सायलीच्या इवल्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडा शिंपडून ठेवलेला असतो. जॅकरंडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. सोपं आहे, हे कळलं असेल तुम्हाला. हे सगळे जागे झाले. त्यांच्यातनं काय काय सायलीच्या इवल्या इवल्या पाण्यातून हिरवं हिरवं दिसायला लागलं. गुलमोहर केशरी रंगाचा, इतकी फुलं सगळी अंगणात पडलेली आहेत त्या ठिकाणी. जॅकरंडाची फुलंसुद्धा सगळी चाफ्याला चिपकून बसलेली आहेत आणि जणू काही गप्पा गोष्टी करत आहेत. गुलमोहराच्या, जॅकरंडाच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो. जमिनीत जेव्हा झाडं लावतात तेव्हा गोल खड्डे करतात, त्याला म्हणतात आळं. काही चौकोनी असतात, काही गोल असतात. कुंड्या नाही, अंगणात जेव्हा लावतो आपण झाडं तेव्हा पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात. वा वा, सकाळी सकाळी झाडांना पाणी देऊन बघा, कळेल तुम्हाला. हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमेजू लागतो. आणि पाण्याचा शिडकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदुखुदू हसू लागतो. त्यांनासुद्धा प्रेमाची गरज आहे, आणि ते प्रेम कशातून आपण व्यक्त करू शकतो? पाणी देण्यातून. पाणी दिलं नाही तर ते कोमेजतात आणि दिल्याबरोबर दुसऱ्या दिवशी खुदुखुदू हसायला लागतात. अबोला सोडून गुस्सा आने के बाद कोई बात नहीं करता है. तसंच मोगऱ्याने सुद्धा जणू काही अबोला धरलेला असतो
आणि आता खुश झाला. सगळीकडे सुगंध पसरवू लागला, सुगंधाची पखरण करू लागतो. आणि मग जाणवू लागतं की इवली इवली झाडं आणि वेली देखील किती भावूक असतात, भावनाशील. किती भावना आहेत त्यांना. कधीमधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीफार वास्तपुस्त केली. वास्तपुस्त म्हणजे चौकशी. मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानला जीव शांत केला की ती देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धैरी का बरं म्हटलं असावं? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, यातले इंगित म्हणजे कोडं. यामध्ये काय दडलेलं आहे, काय लपलेलं आहे ते समजायला लागतं. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं, हे रेशीमबंध आजकालचे नसावेत, तर ते आदिम असावेत. ते पहिलेपासूनचे आहे, युगायुगांचे असावेत. याची जाणीव उत्कटतेने होऊ लागते. आपल्याला अधिक आत्मधून हे समजायला लागतं. असं नसतं तर आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती? अनिवार्य न जाणवणारी म्हणजे अनिवार्य उत्कट ओढ, जी आत्ताच्या आत्ताच आपण भेटलं पाहिजे, ही ओढ जी आहे ती. तर ती एक मधलं आपलं राहिलं होतं, तेवढं मी तुम्हाला समजावून सांगते की चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो बाजूच्या रांगातला. आणि निशिगंधासारखा मात्र नसतो. चाफ्याचा गंध वेगळा, निशिगंधाचा वेगळा. निशिगंध म्हणजे निशिगंधच, त्याची सर इतर कुणाला येणार? निशिगंधाचा सुगंध वेगळाच, त्याची बरोबरी, सर येणे म्हणजे बरोबरी करणे. आणि निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं. किती सुंदर बाग असेल लेखकाची. तुम्हीसुद्धा लावा बाग या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, 12वीची परीक्षा झाल्यावर. सुगंधाचा मोह देखील आवरत नाही, असं घेतच राहावासा वाटतो तो सुगंध. जसं एखादी खाण्याची वस्तू असते, जिभेला वाटतं येऊ दे, तसं हे आहे की सुगंध, या वेगवेगळ्या सुगंधांचं आणि माझं काही आदिम नातं तर नाही ना. परत इथे आदिम, सुरुवातीपासूनचं त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते? प्रकाश पसरू लागतो, तशी सकाळ होऊ लागते. आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहे. पाणी घालायचं आहे ना आता झाडांना, ते त्याचे जे आजूबाजूचे वाफे आहेत ते कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो, कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो. आणि मग आता इथून आपण शिकलो होतो चाफ्यांच्या, गुलमोहरेच्या, इथून झालं होतं आपलं, बरोबर. तर हा किती छान की तुकोबांचा अभंगांचा खराखुरा अर्थ जो आहे तो वृक्ष आणि वल्ली, वृक्ष आणि वेली या आपले सोयरी धायरी आहे, नातेवाईक आहेत आपले. आणि याच्यात त्यांना काय सांगायचं आहे हे आता मला उमगायला लागलं. आणि आपलं युगानुयुगांचे कित्येक वर्षांपासून अगदी पहिलं आदिम, फर्स्ट असं प्रथम नातं जे आहे ते आहे. आणि म्हणून आपल्याला त्यांची अशी ही ओढ, उत्कट, अनिवार्य ओढ म्हणजे उत्कट ओढ जी आहे ती लागलेली असते. तर तुम्ही आता हा जो आहे गद्य हे परत वाचा. खूप सुंदर. काही सुटलं तर नाही ना आपलं? हे बघून घेऊ एकदा. नाही तर हे तुम्ही एकदम छान वाचा. आणि जर काही समजलं नसेल तर तुम्ही तुमच्या डिफिकल्टीजसह तयार राहा. मी तुमच्या डिफिकल्टीज सॉल्व करण्यासाठी आहेच. आय एम देअर फॉर यू. आणि भेटू आपण लवकरच. चला तर मग भेटूयात. आणि हा व्हिडिओ बघा, तुम्ही आनंद घ्या या व्हिडिओचा. बाय ऑल ऑफ यू.